मित्रांनो नमस्कार. तर आज आपला वाडा जवळजवळ 10-15 दिवस झालं बाबा पातीच्या रानात बाबा आहे बरं का मित्रांनो. तर भरपूर आपल्या मेंढराला चारा भेटलाय पातीचं रान. आणि आज विषय असा झालाय मित्रांनो की ह्या दिवसात पाऊस पडतो बरं का, म्हणजे कुठंतरी पडला तर पडतो, नाही पडला तर नाही बी पडत. पण यंदा आता इतका जी पाऊस भयानक पडतो या ठिकाणी मित्रांनो, काही पूर्णपणे आभाळ आहे आणि पाऊस चालू आहे बरं का. आमच्यापासून एक 6-7 किलोमीटर 4-5 किलोमीटर आहे पाऊस, म्हणजे एक 4-5 किलोमीटर किंवा आता तसं दिसतोय, पण थोड्या कमी अंतरावर असेल 2-4 किलोमीटर. तर खरंच बाबा मित्रांनो, हा जर पाऊस पडला ना, गरजलेलं ऐकू येतंय ना, तर अगदी गरजून अर्जून पाऊस पडतोय बरं का. तर हो का, ह्या ठिकाणी इकडं तुम्ही पाहू शकता मोकळं आभाळ आहे आणि इकडं आभाळ येतंय, पाऊस चालू आहे. तर बाबा ह्या पावसामुळं आम्हाला इतकं मोठं नुकसान पोचलं मित्रांनो की चारा पाणी जे आहे का नाही, ह्यो चारा जे आहे मित्रांनो वावरातला, ह्यो चारा म्हणजे आपली कांद्याची पात म्हणा, दुसरा काय ज्वारीचा पाचोळा हे जे असतो का नाही, त्याच्यावर जर समजा शितोडं पडलं आणि जर थोडीशी माती उडली त्याच्यावर, तर त्याची मेंढरं खात नाही तर त्याला मग आमच्या चाऱ्याचं लय अवघड होईल मित्रांनो जर पाऊस झाला तर ह्यो. आणि योगायोगी असा आहे की ह्यो पाऊस कुणाच्याच उपयोगीचा नाही, आता शेतकऱ्याचा नाही आणि मेंढपाळाच्या नाही, आणि कुठल्याच म्हणजे महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याच्या उपयोगीचा हा पाऊस नाही मित्रांनो. आणि खरं तर हा पाऊस नाही पडला पाहिजे, पण जर समजा पडला तर शेतकऱ्याचं जर समजा कोणाच्या ज्वाऱ्या काढणी चालू आहे, कांदा काढणी चालू आहे, वावरातनं वखार येते, एखाद्या बिचारीची जर कांद्याची वखार भिजली किंवा ज्वाऱ्याची कडबं ते पाचून तर जर समजा वावरातच आहेत अजून, जर समजा ते भिजलं ना, तर त्याचं बिचाऱ्याचं लय नुकसान, म्हणजे लाखात नुकसान होणार आहे मित्रांनो. आणि आमचं सुद्धा इतकं नुकसान आहे की बाबा चाऱ्यासाठी आम्हाला हे गाव सोडून पुढच्या दुसरं जिथं पाऊस नाही तिथं जावं लागणार आहे, आणि तिकडे चारा भेटल ना भेटल ह्याची गॅरंटी नाही मित्रांनो. मिरगाला जसा पाऊस पडतो 7 जूनला, तसंच बाबा ह्या पावसाची अगदी आवाज करून पाऊस येतोय बरं का. जवळ आलाय, आमच्या जवळ म्हणजे आसपासच आलाय आता. हो का, तुम्ही पाहिली ना हीच कशी चमकते, हीच आता आवाज सुद्धा येईल. हीच चमकल्यानंतर थोड्या टायमाने आवाज येतो बरं का. आता पाऊस आला नाही पाहिजे, जर समजा आला तर लय अवघड होणार आहे. दोघा इकडं अगदी गरजूनच पाऊस पडतोय. आणि ह्यो मिरगाला पाऊस असा पडतो बरं का मित्रांनो. आणि मिरगाला पाऊस जो पडणारा त्या दिवसात जो पाऊस पडतो म्हणा, आणि त्या टायमाला जो आनंद होतो तो ह्या टायमाला आनंद नाही बरं का मित्रांनो. कारण कडकडन धडधडा पाऊस मित्रांनो करतोय. हुरड्या हुडके. आणि माझ्या आईची शंका होती गेल्या पावसाळ्यातली बरं का मित्रांनो, कारण मोबाईल चालवू नको काय म्हणायची, पण काही म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी चौकशी केली की बाबा मोबाईल का चालवत नाहीत. तर मोबाईल ज्यावेळेस आपला रेंजमध्ये मोबाईल असतो का नाही, त्यावेळेस इजेचं बी असतं बरं का, म्हणजे आकाशात जी ईज चमकते त्या इजेचं बी असतं. तर विमान मोडवर मोबाईल टाकला का ना, ज्यावेळेस पावसाचं वातावरण आहे, इजा चमकते तर काय गडगड आवाज येतोय मित्रांनो, त्या टायमाला विमान मोडमध्ये आपला मोबाईल खिशात असावा बरं का. कारण असो नाही तर नसो, पण त्याचं आकर्षण असतं बरं का मित्रांनो. कारण आपली रेंज हिथून कुठं दिल्लीत फोन जातोय म्हणजे काय नाही, काहीतरी कनेक्शन आहे ना, त्याचं कनेक्शन असल्याशिवाय तर हिथून तिथं आवाज जातोय का. मग इजेचं ह्या मोबाईलचं काही नाही, काहीतरी संबंध असणारच मित्रांनो. त्याच्यात लवचुंबूक आहे, लवचुंबूक थोडंच असतं, पण महत्त्वाचं म्हणजे रेंज असते. ती रेंज हिथून तिथून टावरचं त्या मोबाईलचं टावरमध्ये असते, त्याची काय कनेक्शन त्या इजेचं त्याचं पोचलं तर नाही का, म्हणजे मग त्यापेक्षा आपण सगळं कट करून टाकायचं. विमान मोड टाकला की अजिबात टेन्शन नाही मित्रांनो. तर आता हो का, चारही बाजूनी पावसाने गराडा घातला, इजा चमकती तर एकदम आवाज अगदी कडकडन धडधडा आवाज येतोय मित्रांनो. कारण जर हा पाऊस आला ना आणि झालाच तर कसा आवाज येतोय, नादभरी आवाज येतोय मित्रांनो, नादभरी.
काठी पडली हातातली. हा पाऊस म्हणजे लय जरा नुकसान. आता शेतकऱ्याचं तर इतकं भयानक नुकसान. आधीच सरकारने बाजारभावाने त्याचं नुकसान बिचाऱ्याचं केलंय आणि आता हा पाऊस. अहो शेतकरी असा आहे की त्या शेतकऱ्याला साथ कुणाचीच नाही. ज्या वेळेस पाऊस पडायचा त्यावेळेस पडत नाही. ज्या टायमाला नको पाऊस त्या टायमाला पाऊस हा येतोय. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हा जवळ गहू आहे. हा गहू काढाय आलाय आता. अजून 10-12 दिवसात काढा येईल. जर जास्त पाऊस झाला तर या गावाची काय अवस्था होईल. हा तिकडं पलीकडं ज्वाऱ्या काढतात बघा. निम्मी ज्वारी काढली मेंढराच्या पलीकडं आपल्या. हो का, ह्या कांद्याच्या पलीकडं तुम्हाला थोडंसं दिसतंय बघा. आता तिकडं जायला मला मेंढरा सोडून जाता येणार. हो का शेतकरी, हो का ह्या ठिकाणी कांद्याची पोळ आहे. पलीकडं ज्वारी आहे. ज्वारी काढणी चालू आहे मित्रांनो. अर्धी ज्वारी काढली या खाली पडली. आणि जर हा रात्रीचा पाऊस झाला तर त्या ज्वारीचा नाश, त्या ज्वारीत माती शिरणार, शिवाय कडब्याचा नाश होणार, त्याची चव जाणार. आणि कांद्याचं काही लोकांचं जर समजा वाहवणी पाऊस झाला, आणि भयानक पाऊस आलाय बरं का, इकडून वाजत आलाय ते पाऊसच वाजतोय. हा जी पाऊस दिसतोय मित्रांनो, हे उगवत बाजूला पाऊस आहे बरं का. आपली मेंढर आता फुगून एकदम उभी राहिली ते, आणि बारीक 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 टिपकं पडायला लागलाय. आणि इकडं म्हणजे मावळत बाजूला जो पाऊस होता तिकडं पाऊस मित्रांनो आता इघरलाय पाऊस तिकडचा. आणि आपल्याला सूर्यदर्शन झालंय बरं का. संध्याकाळचा दिवस मावळाय चाललाय मस्तपैकी. सूर्यनारायण या अशा प्रकारचा बरं का मित्रांनो सूर्य दिसतोय आपला. तर पाऊस टिपकतोय. नको त्या दिवसात पाऊस पडणं हे चुकीचं आहे मित्रांनो. कारण शेतकऱ्याचं हाल आणि सर्व मेंढपाळांचा हाल तर होणारच मित्रांनो. कारण पाऊस पडला की मेंढरांना चारा भेटत नाही. आणि जो चारा आहे तो भिजल्यानंतर मेंढरं खाणार नाही, म्हणजे उपाशी मेंढरं मारणार. त्याच्यावरून मला एक सुंदर असं मेघराजाला सांगावंसं वाटतं आणि एक गीत सुचलंय. तर ऐका मित्रांनो, गीत हे सुंदर असं. आणि जर आवडलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा बाबा मी बराबर बोललो का नाही. तर चला पाहूया मेघराजाचं सुंदर असं गीत. ऐक मेघराजा नको पडू सरे आता, सांगतो या खरंच किव येईना कशी. सांगतो तुला खरं माझी किव तुला येईना कशी. किव येईना कशी, तुला किव येईना कशी. चाऱ्या वाचून लक्ष्मी ही मरल र उपाशी. चाऱ्या वाचून लक्ष्मी ही मरल र उपाशी. तुला किव येईना कशी, तुला किव येईना कशी. ज्वाऱ्या बाजऱ्या गहू हरभरा, शेतकऱ्याच्या रानामध्ये अजून साजरा. गहू ज्वाऱ्या बाजरी हरभरा, शेतकऱ्याच्या रानामध्ये अजून साजरा. तुला सांगतो या मेघराजा व्यथा ही अशी. तुला सांगतो या मेघराजा व्यथा ही अशी. माझी व्यथा ही अशी. पोटा वाचून लक्ष्मी ही मरल र उपाशी. पोटा वाचून लक्ष्मी ही मरल र उपाशी. तुला सांगतो या मेघराजा ऐक माझं जरा, किव येईना कशी. तुला किव येईना कशी. पोटा वाचून लक्ष्मी ही मरल र उपाशी. पोटा वाचून लक्ष्मी ही मरल र उपाशी. तळमळीची विनंती मी करतो तुला आज, ऐक माझं भोळ्या या जीवाच, ऐक मेघराज. तळमळीची विनंती मी करतो या आज, देवा ऐक माझ या सांगतो मेघराज. तुझ्या येण्यान नाही त्या शेतकऱ्याला खुशी. तुझ्या येण्यान नाही त्या शेतकऱ्याला खुशी. पोटा वाचून लक्ष्मी ही मरल र उपाशी. पोटा वाचून लक्ष्मी ही मरल र उपाशी. मिरगाला आल्यावरती देवा आनंद होतो मला,
7 जून झाल्यावरती आवडीनं बोलवीन मेघराजा तुला. मिरगाला आल्यावरती आनंद होतो मला. 7 जून झाल्यावरती मेघराजा बोलवीन मी तुला. एवढा शब्द ऐक माझा सांगणी अशी, एवढा शब्द ऐक माझा देवा सांगणी अशी. पोटा वाचून लक्ष्मी मरल र उपाशी, पोटा वाचून लक्ष्मी ही मरल र उपाशी. तर मित्रांनो, मेघराजा खरंच बाबा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, परंतु 7 जूनला म्हणजे मिरगाला पाऊस पडला पाहिजे बरं का. जर मिरगाला पाऊस पडला तर मेघराजा इतका आनंद होतो का नाही मेघराजाचा, की बाबा मिरगाला पाऊस आला, मिरगाला पाऊस आला. त्या टायमाला पेरण्या होती ता आणि लय आनंद होतो बरं का. आता या ठिकाणी पूर्णपणे बघा मी गीत म्हणलो आणि एक 10 मिनिटांनी बघा या आबाळ अगदी फाटाळलं बरं का. बघा चंद्र सुद्धा वर दिसायला लागला. हा बघा हे चंद्र आहे आपला, झूम करून दावतो तुम्हाला. शिव आपला चंद्र म्हणजेच मून बर का. दिवस आपला पूर्णपणे सूर्य मावळा गेलाय आणि हो का हे आबाळ एकदम असं सगळं पूर्णपणे मोकळं झालं बरं का चारी बाजूने मित्रांनो. तर त्या माझ्या 2 ओळीची मित्रांनो, माझ्या त्या सुंदर अशा गाण्याची त्या मेघराजाला सुद्धा क्यू आली आणि मेघराजा आम्हाला हुकून साईडला गेला बरं का. म्हणजे आमचा चारा वाचला, आमची पळापळ वाचली आणि खरंच बाबा जीवाचं जे हाल होणार होतं ते हाल होणार नाहीत मित्रांनो आता. कारण उन्हाळ्याच्या दिवसात चारा पाणी शेतकऱ्याचं सर्वच जर समजा पावसाने भिजलं तर सगळी नुकसान होती. तर खरंच त्या शेत म्हणजे त्या मेघराजाला क्यू आली. तसेच तुम्हाला सुद्धा मित्रांनो एक माझी एका साध्या मेंढपाळाची क्यू येऊ द्या आणि आपल्या चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्रायबर केलं नसेल त्यांनी सबस्क्रायबर नक्की करा बरं का मित्रांनो. खरंच एक साधा सिंपल जीव आहे. माणूस किती मोठा असू द्या, किती छोटा असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, त्याच्याशी घेणं नाही. फक्त आपल्याला माणसाची भावना काय आहे ह्याच्याशी महत्व आहे बरं का मित्रांनो. एखाद्या गोरगरिबाला जर समजा तुमच्यामुळं जर मदत होत असेल मित्रांनो, एखाद्या साध्या सिंपल